नमस्कार मित्रांनो, कबड्डी किंग यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत मुंबई उपनगर असोसिएशनचा अष्टपैलू खेळाडू आकाश अर्जुन होसगे आहेत. आपण त्यांच्यासोबत कबड्डीबद्दल संवाद साधणार आहोत. तर पुढील त्यांच्या शब्दात आपण त्यांचा संवाद ऐकूया. तर आकाश, तू तुझा कबड्डीचा प्रवास कसा सुरू झाला? मला काय सांगशील तुझ्या कबड्डीच्या प्रवासाबद्दल? नमस्कार, मी आकाश होसगे. मी मुंबई उपनगर खेळाडू. तर मी माझा जीवनप्रवास इयत्ता 8वीपासून चालू केला. तेव्हा त्यावेळेस मला कबड्डी म्हणजे काय हे माहिती नव्हतं. मी असंच खेळायचो की मला नियम माहिती नाहीत. मला कसं म्हणजे कशाचाच अंदाज नाही किंवा काय नाही. फक्त खेळायचो. असंच कुठं पण लागून घ्यायचो त्यावेळेस. म्हणजे नॉलेज नव्हतं कबड्डीचा. तर एक 9वीला आलो. माझ्या इथे एक टुर्नामेंट होती लोकल. त्या टुर्नामेंटला मी ज्या समोरच्या टीमला हरवलं खेळताना, तर त्या टीममध्ये माझा मित्र म्हणजे मला बोलला की कुठं खेळतोस? तर बोललो कुठेच नाही. तर तो मला बोलला मग आमच्या इथे ये. तर बोललो तुम्ही कुठे प्रॅक्टिस करता किंवा कुठे आहे तुमचं मंडळ? तर तो बोलला आम्ही अमृतनगर इथे प्रॅक्टिस करतो, तू ये संध्याकाळी आपण प्रॅक्टिस करू. तर मी गेलो. प्रॅक्टिस खूप चांगली झाली, वर्कआउट. तर तिथे गेल्यावर मला कळालं की कबड्डी ही असा गेम आहे, ह्याच्यात मर्यादा असते, थर्ड रेड काय असते, सगळं म्हणजे त्यावेळेस कळालं मला. मग मी सुरुवात केली माझं गेम हे करण्यासाठी, वाढवण्यासाठी. तर खूप म्हणजे मेहनत करत होतो त्यावेळेस. तेव्हा मी लेफ्टन होतो. राईट टर्नला जागा नव्हती माझ्या मंडळात, 4 राईट टर्न होते आणि लेफ्ट टर्न कोणीच नव्हतं. तर माझी प्रॅक्टिस मुलं घ्यायचे, लेफ्ट टर्न लाव. आणि त्यांनी मला जे बनवलं, माझ्या मंडळातल्या मित्रांनी आणि कोचनी जे मला बनवलं, त्यासाठी मी खूप त्यांचा आभारी आहे की त्यावेळेस मला त्यांनी ती संधी दिली आणि त्या संधीमुळे आज मला उपनगरमध्ये त्या प्लेससाठी मला जागा भेटते. तर शिकलो मी. सब ज्युनियरला खेळलो आम्ही. क्वार्टर खेळलो त्यावेळेस. आणि त्यावेळेस डायरेक्ट नॅशनलला पोरं पाठवायचे होते कॅम्पला. तर त्यावेळेस काय जमलं नाही. त्यावेळेस आपल्याला एवढं नॉलेज नव्हतं. तर मेहनत केली, थांबलो नाही. आणि त्यावेळेस घरच्यांचा सपोर्ट म्हणजे नव्हताच की नाहीच, तू खेळायचंच नाही, अभ्यास कर. तर मी खेळणार, खेळायचं आहे, मला खेळायचं आहे. मग ते पण मग ज्युनियरचं वर्ष आलं माझं. तर ज्युनियरला मी चांगलं म्हणजे जरा खूप मेहनत करून जरा चांगला खेळायला लागलेलो. तर त्यानंतर मला प्राईज लागू जावत होते की बेस्ट डिफेंडर, बेस्ट रेडर किंवा सर्वोत्कृष्ट प्लेअर. तर मला असे प्लेअर म्हणजे प्राईज भेटायला लागली. तर घरातल्यांना पण वाटायला लागलं की हा मुलगा काहीतरी चांगलं करतोय किंवा नाव कमवतो आहे. तर घरातले पण म्हणजे पप्पा बोलले की ठीक आहे, खेळ तू, तुला सपोर्ट करतो मी. तर तसंच मग ज्युनियरचं सेकंड लास्ट वर्ष होतं माझं. आणि मेहनत खूप जोरात होती माझी. 25 पॉईंट मी एकट्याने मारलेले ज्युनियरला पहिल्या मॅचला. आणि त्यावेळेस आम्ही हरलो मॅच. ती 5 पॉईंटने मॅच हरलो. ती मॅच कोणासोबत होती तुमची? यंगस्टार करून टीम होती, त्याच्यासोबत मॅच होती आमची. हरलो ती मॅच हारल्याच्या नंतर खूप रडायला आलं मला. रडलो मी त्या मॅचला की सेकंड लास्ट वर्ष आणि मॅच हारलो आम्ही. तर मी मुलांना बोललो की आपण हारायसाठी नाही खेळायचं, आपल्याला जिंकायसाठी खेळायचं आणि त्यासाठी आपण खूप मेहनत करू आता. तर पूर्ण वर्षभर मुलांनी माझ्यासोबत प्रॅक्टिस केली. म्हणजे फिटनेस वगैरे सगळं आमची प्रॅक्टिस खूप जोरात चालू झाली. मग आम्ही लास्ट वर्ष ज्युनियरचं होतं आमचं. तर आम्ही विचारच केलेला की जी टीम असेल ना, तिचा स्कोअर 10च्या खालीच सगळ्या टीमांना वन साईडच ठेवायचा. तर आम्ही त्या ध्येयानेच खेळलो आणि सगळ्या टीमांना आम्ही वन साईडच मारत आलो वरती. तर सेमीला आलो. सेमीला जरा आता समोरची टीम पण चांगलीच आहे की ती सेमीला आली म्हणजे ती पण 10 पण खूप चांगली टीम होती ती. त्यांनी सेकंड प्लेस मारली. तर त्या टीमसोबत आमची मॅच खूप चाललेली, ॲग्रेसिव्ह चाललेली एकदम. तिकडून मारतोय, आम्ही मारतोय, तिकडून मारतोय. लीड आमच्याकडे होती, पण काही कारणास्तव आम्ही 1 पॉईंटने मॅच ते हारलो. मॅच हारल्याच्या नंतर खूप वाईट वाटलं की फायनलची टीम होती, एवढी मेहनत करून वरती आल्यानंतर खूप वाईट वाटतं की एका पॉईंटने हारणं म्हणजे. तर त्यावेळेस पण म्हणजे खूप वाईट वाटलं. आणि पोरांचा पण जरा मूड हे झाला की
मॅच हारलो आपण. तर त्यांना बोललो आता आता ठीक आहे मॅच झाले, पण ह्याच्यानंतरच्या ज्या मॅचा भेटतील आपल्याला तर आपण त्या मॅचा खूप चांगल्या पद्धतीने खेळू. आपल्याकडून एक फायनल सुटले पण आपण बाहेरच्या फायनल पण मारू लोकल टुर्नामेंटला. तर पोरांना त्यावेळेस खूप समजावणं कठीण होतं, पण समजवलं. मग त्यावेळेस माझा कॅम्प लागला ज्युनियरचा. ज्युनियरचा कॅम्प लागल्याच्यानंतर खूप कॅम्पला पण खूप 25 जणं होतो आम्ही कॅम्पला. कॅम्पला पण 25 जणं खूप चांगले असतात किंवा हर मंडळात एक स्टार असतो. तर सगळे चांगले प्लेयर होते आणि जे आम्ही 12 होतो ना 12 ते असे होतो की सरांनी असे हे कळलेले का बोलतात ना चाळून काढलेले हिरे तसे होतो आम्ही सगळे म्हणजे रेडर आमचे डिफेंडर सगळं चांगलं होतं. तर आमच्यावर सरांनी एक भरोसा दिला की तुम्ही फायनल मारा, तुम्ही फायनल मारा, जे काय आहे ना आपण बघू, तुम्ही खेळा, तुम्ही तुमच्या माइंडने खेळा. तर आम्हाला खूप म्हणजे चांगलं वाटलं की सर पण आमच्यासोबत फ्रेंडली आहेत आणि सतीश सर तर खूपच फ्रेंडली आहेत. तर ते म्हणजे आम्ही मॅचला गेलो, आमची वजनं बिजनं झाली. आम्ही म्हणजे घरी तिथे आम्हाला हे दिलेलं आपलं राहायला. तर आम्ही तिथं राहिलो. मॅच होती आमची, मॅचला गेलो आम्ही. पहिली वन साईड मॅच झाली आमची, दुसरी मॅच झाली, तिसरी मॅच. नंतर आमची मॅच जेव्हा सेमी क्वार्टरला गेल्या मॅच जरा टफ होत गेल्या, टीमा चांगल्या होत्या, टफ होत गेल्या. तसं पुन्हा पुन्हा आम्हाला सेमीला लागली. तर पुन्हा पण चांगली टीम होती आणि त्या टीमला आम्हाला हरवायचंच होतं. आम्हाला जर फायनल मारायचे तर आम्हाला त्या टीमला हरवणं होतं आणि टीम खूप चांगली आहे. तर तिथे असं होतं की रेडर त्यांच्याकडे चांगलं होतं, कवर पण चांगलं होतं आणि माझ्याकडं एक अशी जबाबदारी होती की मला माझ्या थर्ड रेड मला पास करायचे आहेत. एक आतमध्ये 7 इनमध्ये एक रेडरचं कर्तव्य असतं की तू थर्ड रेड मारायचे आणि तुला त्या पास करायच्या. तर मी पहिली रेड केली पास, दुसऱ्या रेडला मला कॅच झाली आणि एक चुकीची पकड टाकली मला. तर त्या मला बॅकला इंजुरी झाली. बॅकला इंजुरी झाल्यावर तर सर मला बाहेर बसवत होते. सरांना बोललो नाही सर मी खेळतो आणि टीमनी पण विश्वास दाखवला की नाही सर त्याला खेळू द्या. तर मॅच खूप ॲग्रेसिव्ह चालू होती ती त्यावेळेस. म्हणजे एक पॉईंटची लीड इकडं तर एक पॉईंटची लीड इकडं. तर जेव्हा इक्वल मॅच चालू होती आणि 3चा कव्हर राहिलेला आणि रेड माझी होती आणि ती रेड माझी निर्णायक होती. हाफ टाईमच्या नंतर माझी रेड निर्णायक होती. तर त्या रेडला मी गेलो. 3चा कव्हर होता. एक तर 2 त्यांना भेटणार किंवा 2 एक मला भेटणार पॉईंट. तर मी गेलो रेडला तर मला 2 पॉईंट लागले तिथं. तिथं 2 पॉईंट लागल्याच्यानंतर मग त्यांचा रेडर होता. त्याला आम्ही कॅच मारली. आम्ही मॅचमध्ये म्हणजे टिकून राहिलो. तो लोन आम्ही त्यांना दिला आणि मग आम्ही मॅचमध्ये राहिल्याच्यानंतर ती मॅच आम्ही जिंकलो. जिंकल्याचे आमचे रेडर पण चालायला लागले, कव्हर सेट पण बसला. आम्ही मॅच जिंकलो, फायनलला आलो. फायनलला पण मस्त टीम होती अहमदनगरकडून. त्यांच्यामध्ये पण आता खूप खेळाडू ते प्रोला गेलेले. त्यावेळेस आमच्यासोबत ते खेळत होते ज्युनियरला. असं शिवम पटरे झालं, अभि पवार, असे चांगली टीम होती त्यांची. आणि त्यावेळेस की शिवम पटरे आम्हाला खूप हे होत होता, जड जात होता त्या टायमाला की याला त्या कॅच कशा मारायच्या. तर आम्ही त्याच्यावर अभ्यास केलेला पण त्याला कॅचच होत नव्हतं. तर मग नंतर पोरं बोलली पॉईंट जातात, आपल्याला काहीतरी करणं आहे. तर मग आम्ही त्याच्यावर ते हे केलं म्हणजे त्याच्या चवडे काढले किंवा त्याला बॅक टाकलं. तर त्याला त्या कॅच मारलेल्या आम्ही त्यावेळेस. तर ते मॅच पण आम्ही त्याला जेवढ्या वेळ बाहेर बसवलं तेवढ्या वेळेस आम्ही लोन मारून घेतलं. ते आमच्यासाठी खूप मोठं बेनिफिट होता. रेजिस्टिंग चालत होता, यश डोंगरे मारत होता चांगले पॉईंट, कवर पण चांगला होता आमचा. तर आम्ही म्हणजे सेट होऊन खेळलो आम्ही. ती मॅच पण मारली आम्ही आणि आमचा एकदम त्यावेळेस आमचा कॉन्फिडन्स एवढा हाय झाला होता की आम्ही जेव्हा आम्ही पुण्याला मारून वरती गेलो तेव्हा आम्ही असा विचार केला होता की फायनलला तर सोडायची नाही, फायनल तर आपल्याला मारायचीच. आपण सेमी मारले एवढ्या चांगल्या टीमला तर आपल्याला फायनल तर मारायची. मग त्यासाठी मग आम्ही खूप ती मॅच बघितली त्यांच्या, खूप ऑब्झर्व केलं. मग ते मारली आम्ही ती मॅच पण. त्यानंतर कसं मुलींनी पण फायनल मारलेली आणि मुलांनी पण फायनल. मग जल्लोष तो वेगळाच होता. आणि त्यावेळेस असं होतं की लोक खांद्यावर उचलून घेत होते आम्हाला त्यावेळेस. आणि आम्हाला म्हणजे त्यावेळेस समजतच नव्हतं की म्हणजे एक सण चालू आहे त्या मैदानावर. आमचा सर नाचत आहेत, आम्ही नाचतो आहे. खूप म्हणजे चांगलं चाललेलं त्यावेळेस आणि आम्हाला खूप अभिमान वाटला की आम्ही फायनल मारले, मुंबई उपनगरने फायनल मारले आणि ते आमच्यासाठी खूप चांगलं होतं त्यावेळेसचं.
तर तू सतीश चव्हाण सरांबद्दल मला काय गोष्ट सांगशील? ते म्हणजे माझा एवढा त्यांचा हे नाही आहे म्हणजे तर ते जेव्हा जेव्हा कॅम्पला असतात तेव्हा त्यांचं वागणूक चांगली असते. प्लेयरसोबत हसून असतात एकदम. चांगलं म्हणजे प्लेयर्सला गाईडन्स पण चांगला करतात आणि काही गोष्टी सांगत असतात, की ह्या टायमाला तू हे कर, त्या टायमाला तू ते कर. आणि ते खूप फ्रेंडली आहेत. म्हणजे असं कोणाला सर किंवा कोणाला कोच आवडत नाहीत, पण ते खूप फ्रेंडली होते, की आपण खेळणार आणि आपल्याला खेळायचंच आहे. हेच त्यांचं फक्त हे होतं. तर तू तुझ्या कोचबद्दल काय सांगशील मला, जय लवजीच्या? कोच तर आमचे प्रकाश इंगळे करून कोच आहेत. ते जिल्ह्याचे आणि राज्याचे पंच आहेत आणि ते खूप खेळलेत म्हणजे त्यांचा अनुभव तर खूप म्हातारा आहे. ते खूप खेळलेत माझे म्हणजे मला सांगत असतात, की "तू जसा खेळतो तसा मी खेळायचो." मला पण म्हणजे खूप ऑफर द्यायच्या किंवा मला बोलवायचे खेळायला. म्हणजे आणि ते जे सांगतात ना, ज्या स्किल किंवा जे त्यांनी आता ते एवढं मॅचेसला उभे असतात पंच म्हणून. त्यांना किती अनुभव असेल, की माझ्यापेक्षा जास्त त्यांना अनुभव असेल, की ते एवढ्या मॅच बघतात. एवढ्या म्हणजे चांगल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्लेअरच्या मॅचेस खेळवतात. त्यांना अनुभव असतो त्या प्रत्येक गोष्टीचा, की आपण ही चुकी केल्यावर काय होऊ शकतं किंवा हा टॅकल केल्यावर आपण काय होऊ शकतं, हे ते त्यांना अनुभव आहे खूप. आणि असे पण ते खेळाडू आहेत. त्यांना तर एवढा माइंड खूप म्हणजे पंच आणि खेळाडू म्हणजे एक किती मोठं कॉम्बिनेशन आहे. तर ते आम्हाला ग्राउंडवर येतात ना, सांगत असतात, की तुम्ही हे मारा आणि जेव्हा आपल्या जिल्ह्याचे किंवा राज्याचे नियम चेंज झाले असतील, तर ते आम्हाला सगळ्यात पहिले येऊन सांगतात, की असा-असा नियम झाला आहे किंवा किंवा असं-असं हे झालं आहे किंवा कधी ऑनलाईनचं काम राहिलं आहे किंवा कोणाचं काय राहिलं आहे, ते लगेच म्हणजे सांगत असतात, की पटापट करून घ्या किंवा काय. आणि त्यांचे म्हणजे 2 तास किंवा 1 तास किंवा अर्धा तास जरी आमच्यासाठी खूप मौल्यवान असतो. ते येतात ग्राउंडवर, आम्हाला सांगतात 4 गोष्टी चांगल्या आणि ते आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरतात मॅचेसच्या टायमाला किंवा पुढच्या लाईफसाठी पण खूप चांगले ठरतात. तर आकाश, तू जय लवजी मंडळाबद्दल मला काय सांगशील? तू त्या मंडळात खेळतोस, तर तू त्या मंडळाबद्दल खूप तुला माहीत असेल, तर तू काय सांगशील? पहिल्यांदा तर मी ज्या मंडळात खेळत होतो त्याचा मला खूप अभिमान आहे आणि मी कधीच माझ्या स्वतःसाठी नाही खेळलो कधीच आत्तापर्यंत. तरी मी माझ्या स्वतःसाठी कधीच खेळलो नाही. मी माझ्या मंडळाचं नाव आणि मंडळ दोघांना जपतो. खेळताना माझी म्हणजे जी टीम आहे ती खूप चांगली आहे, खूप म्हणजे खूप. आणि जो त्यांनी जर ॲडव्हान्स लेवलची प्रॅक्टिस केली किंवा फिटनेस केला तर खूप म्हणजे आम्ही उपनगरमध्ये म्हणजे थांबणारच नाही. अशी टीम आहे. आमची ज्युनियरची टीम पण एवढी भारी आहे, की आता ते जिल्ह्याला आमचे म्हणजे दरवर्षी आमची उपनगरच्या टीममध्ये ज्युनियर, सिनियरच्या, सब ज्युनियरला आता लगातार 3 म्हणजे पोरं बसले आम्ही. सब ज्युनियरला बसला, ज्युनियर आणि सिनियर म्हणजे तिन्ही गटात आमची पोरं उपनगरच्या टीममध्ये असतात दरवर्षी. तर टीम म्हणजे खूप चांगली आहे आणि आमचा ज्युनियरचा कव्हर सेट खूपच चांगला आहे. आता त्यातले जे अर्धे तर वरती आलेत, पण अर्धे आहेत ना ते पण खूप चांगले आहेत. यावर्षी मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, की ते खेळतील, वरती खेळतील आणि त्यांच्यासाठी खेळतील. कारण की सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. स्टेट लेवल, नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट मिळणं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यानंतर त्यांना त्या गोष्टीची जाणीव होती, की वरती खेळल्याच्या नंतर आपण काय करायचं. तसे प्लेयर तर आहेत उपनगर खेळलेले टीम मंडळामध्ये माझ्या. पण प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे आणि ती खूप म्हणजे मेहनत तर खूप चालू आहे त्यांची. आणि मला ज्यांनी नेलं ना मंडळामध्ये, त्यात ते खूप म्हणजे त्याचे तर मी खूप आभार मानतो. त्याचं नाव आहे सुनील शिंदे करून. त्याने मला त्या टीममध्ये नेलं आणि माझं एकदम म्हणजे एक हेच झालं, की आकाश उसगे हे नाव होऊन गेलं माझं. गेलं म्हणजे आहे, की मला त्याने एक ओळख दिली, की आकाश उचगे जयलवजी क्रीडा मंडळ हा प्लेयर आमच्याकडे खेळतो किंवा हा प्लेयर त्या मंडळात खेळतो. तर त्यांनी मला एक नवीन ओळख दिली. त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो. तर आकाश, तू कोणत्या कॉलेजसाठी कबड्डी खेळायला सुरुवात केली? मी पहिल्यांदा संदेशमध्ये होतो ज्युनियरला अंडर 19ला. त्यानंतर मी इंदिरा गांधीमध्ये ॲडमिशन घेतलं. मग मी इंदिरा गांधीसाठी खेळत होतो आणि पहिल्या वर्षी आमच्याकडून जरा हे झालं. मग दुसऱ्या वर्षी आम्ही फायनल खेळलो. ठाकूरसोबत हारलो. चांगली मॅच चाललेल्या आणि सरांनी आम्हाला खूप तयार केलं होतं त्या गोष्टीसाठी, की आम्ही फायनलपर्यंत खेळलो. तर आमची टीम पण चांगली होती. शुभम जेडवाग होता, मी होतो, दिनेश होता.
चांगली टीम होती माझी. तर त्यावेळेस आम्ही चांगल्या टीमांना मारत आलो वरती. रिजवीसारख्या मोठ्या टीमला पण आम्ही हरवलेलं. आणि त्यानंतर आम्ही ठाकूरसोबत मॅच खेळत होतो. ती फायनल होती आमची. ती मॅच आम्ही हरलो 2-3 पॉईंटने. तर सर म्हणजे खुश होते की पोरं इथपर्यंत खेळले आणि चांगल्या टीमला मारत आले. सरांनी आम्हाला म्हणजे त्यावेळेस ओरडले नाही, काहीच बोलले नाही आम्हाला. सर बोलले ठीक आहे, चालतं आहे, एवढं खेळलं आहे, एवढं चांगल्या चांगल्या टीमांना मारलं, एवढ्या चांगल्या टीमला टफ दिली तुम्ही, हे असं म्हणजे सरांनी आमचं कौतुक केलं चांगलं, की हे चांगले खेळलेत. आमचे जसे तांबे सर, काळेकर सर, सचिन पाष्टे सर, त्यांनी आम्हाला म्हणजे प्रोत्साहन चांगलं केलं तर गायडन्स. आणि आमची प्रॅक्टिस पण खूप चांगली घेतलेली, कधी सुट्टी नाही. प्रॅक्टिस खूप स्ट्रिक्टली असायची. वर्कआउट फिटनेस खूप म्हणजे चांगल्या चांगल्या क्वालिटीचा वर्कआउट फिटनेस घ्यायचे, वर्कआउट घ्यायचे चांगला, म्हणजे स्किल घ्यायचे चांगले. तर त्यावेळेस म्हणजे चांगली टीम झालेली आमची. आता सध्या तर मी ॲडमिशन आर जे कॉलेजला घेतलं आहे. तर तिकडनं पण माझी चांगली खेळायची इच्छा आहे. आणि मला त्यासाठी मी खूप प्रयत्न करतो आहे की मी वर खेळेल, चांगलं खेळेल, कॉलेजसाठी खेळेल आणि मुंबई युनिव्हर्सिटीसाठी पण चांगलं खेळेल. जर सिलेक्शन झालं तर त्यासाठी पण खूप प्रयत्न आहेत माझे. तू इंदिरा गांधी कॉलेजमध्ये होतास, तर तू सचिन पाष्टे सरांबद्दल मला काय गोष्ट सांगशील? त्यांच्याबद्दल तर 3 वर्ष मी तिथे प्रॅक्टिस करत होतो. आणि ते कबड्डी म्हणजे कबड्डीसाठी खूप ते स्ट्रिक आहेत. बाकी मस्ती मजा तेवढ्या टाईमपुरती, पण सर खूप स्ट्रिक आहेत. आणि त्यांच्या म्हणजे ते एक मोठे खेळाडू आहेत. त्यांच्या काळात नाव होतं. ते खूप म्हणजे असे मॅचेस खेळलेत की आपण बोटावर पण नाही मोजू शकत, एवढ्या मॅचेस खेळलेले आहेत. त्यांना अनुभव तर खूप आहे. तर ते त्या अनुभवाचं आम्हाला सांगत असतात की हे हे पॉईंट मारा, हे स्किल मारा. ते स्किलवर खूप काम करतात. जरी कोणाला म्हणजे नवीन नवीन कबड्डी चालू केली असेल ना, तर त्याला पण श ट्रेन करायचं खूप त्यांचं एकदम हे खूप भारी ट्रेन करतात ते. म्हणजे नवीन मुलाला पण आणि जुन्या मुलाला पण चांगलं एकदम, की त्या मुलाने तो पॉईंट मारलाच पाहिजे, त्यांचं असं आहे. आणि ते खूप मेहनत घेतात मुलांवर. प्रॅक्टिस स्किल्स खूप चांगल्या प्रकारचे प्रॅक्टिस घेतात बस. ओके, तर तू तर मला सचिन पाष्टे सरांबद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यास. तर येत्या 5 ते 10 वर्षात तुझं ध्येय काय? तू स्वतःला साध्य कसं करशील? त्यासाठीच खूप मेहनत चालू आहे. आता तरी सध्या मी 2 टाईम प्रॅक्टिस करतो. सकाळी रनिंगला जातो. तर त्यासाठी खूप म्हणजे माझं प्रयत्न खूप चालू आहेत त्या गोष्टीसाठी. पण पाहिजे तेवढं बेनिफिट भेटत नाही. त्यामुळं सध्या पण मेहनत सोडत नाही. आज ना उद्या होईल. ती विश्वास स्वतःवर आहे. कबड्डी तर सोडायची नाही. पण विश्वास तर खूप आहे की एक ना एक दिवस काहीतरी करणार. किंवा कबड्डीशिवाय तर काहीही समजत नाही आपल्याला. कबड्डी आता एक सवय लागली आहे, की नाही गेलं तर काहीच नाही. आणि गेलं तर दिवसभर किती टेस्ट म्हणजे माणूस किती ह्याच्यात असू द्या, पण रात्री तिथं मी गेलो ना, ते एकदम भारी वाटतं, की आज मी आलो आहे, तर आज मी चांगल्या 2-3 स्किल करून जाणार. तर मस्त वाटतं जरा. आणि त्या की ज्या 10 वर्षात जर मला चांगलंच बेनिफिट भेटलं, तर मी नक्कीच महाराष्ट्रासाठी आणि इंडियासाठी रिप्रेझेंट करेन. तर आकाश, तू कबड्डी खेळामध्ये कोणाला आदर्श मानतो? मी तर आदर्श एक मला स्वतःला मानतो आणि एक माझ्या टीमला मानतो, की माझी टीम आहे तर मी आहे आणि मी आहे तर माझी टीम आहे. तर आदर्श मी मला आणि माझ्या टीमला स्वतःला मानतो बस. आकाश, तू येणाऱ्या यंग पिढीला तू काय प्रेरणा देशील? इम्पॉर्टंट की मी आत्तापर्यंत जो अनुभव घेतला आहे, प्रॅक्टिस भले नाही सिलेक्शन हो, पण प्रॅक्टिस तुम्ही सोडू नका. एक प्रॅक्टिस अशी विषय आहे की तुम्ही आज नाही पण उद्या जर तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला तुमच्या हातातलं कोण नाही घेऊ शकत. आणि असं आहे की तुम्ही आज बोलले की मी आज नाही जाणार, आजचा दिवस मी प्रॅक्टिसला नाही जाणार. तर कबड्डी हा एक तो एकटा नसतं खेळत ना, बाकीचे मंडळामध्ये पण पोरं प्रॅक्टिस करत असतात. तर तू जर एक दिवसाची सुट्टी केलीस तर त्या एक दिवसामध्ये 10,000 पोरं तुझ्यावरती जातात त्या एक दिवसामुळं. कारण त्या एक दिवसामुळे कोण
10 स्किल शिकतं, कोण 5 स्किल शिकतं, कोण 3 स्किल शिकतं. पण त्या स्किलमुळं ते 10 पोरं वरती जातात आणि तुझा त्या एक दिवसाचा खाड्यामुळे तू 10 पोरांच्या कॉम्पिटिशनला खाली येतोस. तर त्या त्या सुट्टीमध्ये तू काय करणार? आराम करणार. आता बाकीचे काय करतात, की चल आज बॉडी दुखते, आज नाही जात. त्या बॉडी दुखण्यामागं पण कारण असतात. कर ना बॉडीला सवय, जा तिथं मेहनत कर, होऊ दे ना काय त्रास व्हायचा आहे. आता करायचं तर मनापासून करायचं नसतं, त्याला अर्थ नसतो. तर हाच विचार ठेवून चाला, की आपण जर एक दिवसाची सुट्टी केली, तर आपल्यावरती 10 जणं लगेच जातात त्या एक दिवसात. कारण की प्रॅक्टिस आहे, की आता क्रेज आहे कबड्डीचा. तर कबड्डी आता सगळीकडेच खेळतात ऑलमोस्ट. महाराष्ट्रामध्ये तर आता खूप क्रेज आहे. ते त्यामुळं प्रॅक्टिस बुडवणं हे खूप चुकीचं आहे. प्रॅक्टिसला जा, प्रॅक्टिस करा, नवीन शिका. येणाऱ्या यंग पिढीसाठी माझा उद्देश असेल, की प्रॅक्टिस करा, मेहनत करा. मेहनत वाया जात नाही. तुम्हाला त्या मेहनतीचं फळ भेटेल. सिलेक्शन नाही झालं 1 वर्ष ठीक आहे, दुसऱ्या वर्षी नाही, तिसऱ्या वर्षी मेहनत वाया जात नाही. हा माझा मोठा अनुभव आहे. मी स्वतः 8 वर्ष घासली तेव्हा माझं ज्युनियरला सिलेक्शन झालं होतं. तर मेहनत करा आणि मेहनत मेहनत खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप कमी जणांना भेटतो चान्स मेहनतीचा आणि फळ पण खूप कमी जणांना भेटतं मेहनतीचं. तर मेहनत करा. मेहनतीशिवाय काय नाही आहे कबड्डी तर नाहीच. ओके, तर तुला असं कधी वाटलं का की कबड्डीमध्ये काळा बाजार चालू आहे, तर कधी कोणाचं चांगल्या खेळाडूचं पण पुढे सिलेक्शन होत नाही, असं कधी तुला वाटलं आहे का? असं तर असं म्हणजे आता वरतं तर पॉलिटिक्स तर असतात तेवढं प्लेयर्ससोबत. काळा बाजार तर सगळीकडेच चालतं. सगळ्या स्पोर्ट्समध्ये तर इव्हन चालूच आहे. तर आपल्या स्पोर्ट्समध्ये पण काय आता चालूच असतं. तर त्यासाठी पण चांगल्या प्लेयरचं नुकसान होतं त्याच्या गोष्टींमुळे. चांगला प्लेयर मागे राहतो आणि एखादा म्हणजे एक नवीनच मुलगा जर वरती जातो तो, तर त्या मुलाचं काय होतं, की तो माइंड अपसेट करतो आणि कबड्डीमधून बाहेर जातो. चांगला प्लेयर म्हणजे असं माझ्या पुढे खूप उदाहरणं आहेत, की एखाद्या प्लेअरचं तरी नाव मला असं सांगतो तू की. नाव तर असं आपण नाही घेऊ शकत. पण खूप प्लेयर आहेत असं, की ज्यांना त्यांचं एज होतं आणि त्या एजला त्यांचं हे नाही झालं. तर त्यांनी ते बाहेर कबड्डीचं म्हणजे हेच करून बाहेर कबड्डीतून बाहेरच आले ते लोकं. म्हणजे असं, की काय आपण एवढं चांगलं खेळून आपलं काय होतं? आपल्याला कोण विचारत नाही. आपण किती खेळणार असं म्हणजे त्यांचं एक थिंक होतं ना माइंडमध्ये, की जर ज्याला खेळताच येत नाही तो जर वरती जातोय, तर आपण एवढी मेहनत करून आपला एवढा त्याच्यापेक्षा चांगला गेम असून जर आपलं सिलेक्शन होत नाही किंवा आपलं काय XYZ होत नाही, तर मतलब काय आहे? असं होतं ना. ओके, तर मुंबई उपनगरमध्ये तुझा कोण जवळचा मित्र आहे का? जवळचा मित्र तर जी आपली टीम आहे तीच. आता जसं माझं मंडळ माझ्यासाठी आहे तसं उपनगर पण माझ्यासाठी तसंच आहे. आणि ती टीम म्हणजे माझे मित्रच आहेत सगळे. सगळे जवळचेच आहेत. म्हणजे असं असं कोणाला इंडिव्हिज्युअली नाव नाही घेऊ शकत, की सगळे जातात, सगळे सोबतच असतात, तर सगळे आपले मित्रच असतात. एक नातंच असतं कबड्डीमध्ये. आपले भाऊच असतात सगळे. मग असं सगळे माझ्यासाठी सेमच आहेत. ओके, तर आपण पुढे एक रॅपिड फायर म्हणून गेम खेळूया. रसगुल्ला की गुलाबजामुन? गुलाबजामुन. चढाई की पकड? चढाई. असलम इनामदार की आकाश शिंदे? आकाश शिंदे. अ, रजत सिंग की ओमी कुदळे? रजत सिंग. प्रो कबड्डी की IPL? प्रो कबड्डी. यू मुंबा की पुणेरी पलटण? पुणेरी पलटण. अक्षय कुमार की टायगर श्रॉफ? अक्षय कुमार. आदित्य शिंदे की शुभम शिंदे? शुभम शिंदे. फजल अत्राचली की शार्दलू? फजल आतरचरे. अनुप कुमार की प्रदीप नरवाल? अनुप कुमार. आकाश, तू इथं आल्याबद्दल तुझे धन्यवाद आणि तू यंग पिढीला तुझे मत सांगितले त्याबद्दल पण धन्यवाद. तू मला वेळात वेळ काढून दिला त्याबद्दल तुझे खूप आभारी आहे. तर आपण आपला पॉडकास्ट एंड करू. तू आल्याबद्दल खरंच धन्यवाद आहे तुझा.